तळे हिप्परगाव गावातील ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतलेला आहे। आपण बघू शकता की जर वारस नोंदीच धरायच्या नाहीत, आईवडिलांना जी मुलं सांभाळत नाहीत त्यांच्या वारस नोंदीच धरायच्या नाहीत असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आणि काही गावातले सरपंच, उपसरपंच आणि नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात। काय एकंदरीत कशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात आलेला आहे? तळे हिप्परगाव तालुका उत्तर सोलापूर या आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं दिनांक 30/1/2022 रोजी गावची ग्रामसभा संपन्न झाली। वैशालीताई धुमाळ सरपंच गावच्या यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा संपन्न झाली। या ग्रामसभेमध्ये एक प्रामुख्याने प्रश्न आला की जे वृद्ध आईवडील आहेत, त्यांची जी मुलं आहेत ते जे त्यांचा सांभाळ करू शकत नाहीत किंवा त्यांना वागणूक व्यवस्थित देऊ शकत नाहीत, अशा ज्या वृद्ध आईवडिलांचे जे काय मुलं असतील ह्या मुलांना शासकीय जी योजना आहेत त्या योजनेबद्दल काही NOC लागतात, जसे काय पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई घरकुल आवास योजना असेल, रहिवासी दाखला असेल, अशा काय योजनेची काय NOC वगैरे कागदपत्र लागतील ते आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना देणार नाही, जेणेकरून समाजामध्ये किंवा गावामध्ये व आणखीन शेजारी जे गावं असते त्या गावामध्ये असा एक मेसेज जावं की आपले आईवडील आपल्याला जन्म दिलेले आहेत, त्यांची सेवा करणं हे आपलं काम आहे। आणि ह्या हेतूनं ग्रामसभेच्या सभेमध्ये हा प्रश्न आला आणि आम्ही व गावकऱ्यांनी एकमताने तो मंजूर करून घेतलेला आहे। डिजिटलचा निर्णय देखील झालेला आहे, काय कशा स्वरूपाचा निर्णय घेतला? महाराष्ट्रामध्ये तसंच गावामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती या उत्सवात साजऱ्या करण्यात येतात आणि या जयंतीनिमित्त युवकांमध्ये डिजिटल लावण्याची चढाओढ दिसून येते। डिजिटल लावण्याला आमच्या ग्रामपंचायतीचा किंवा गावकऱ्यांचा विरोध नाही, पण डिजिटल लावताना ग्रामपंचायतीची ना हरकत दाखला किंवा परवानगी घेणं हे गरजेचं आहे। आणि अशा प्रकारे ते परवानगी घेतला तर काय समाजामध्ये काय तेढ निर्माण होणार नाही किंवा काय अनुसूचीचा प्रकार घडतो तर घडणार नाही। ह्या संबंधात तो एक चांगला प्रश्न आमच्या ग्रामसभेमध्ये एकमताने मंजूर झालेला आहे। हा निर्णय गाव वाटला असा तुम्हाला? मी एक ग्रामस्थ आहे। काय निर्णय असं का बरं वाटतं? नाही, असं वाटलं की बाबा हा निर्णय गावात वारस नोंदणी। आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक ठिकाणी बघितलं आपण सोशल मीडियावर बघतो किंवा प्रत्यक्षात बघतो की ज्या वयात आईवडिलांना खरंच मुलांची गरज असते त्याच वेळेस मुलं आईवडिलांची साथ सोडतात। आयुष्यभर त्या आईवडिलांनी त्या मुलासाठी कष्ट काढलेले असतात की असं कुठं घडू नये। त्या म्हातारपणी त्यांची जी काठी समजली जाते ती जर काठीच आधार काढून घेत असेल तर त्यांना काय वेदना होते ते फक्त तेच जाणू शकतात। त्याच्यासाठी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला की जे कोण आईवडिलांना सांभाळणार नाहीत त्याला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळू द्यायचा नाही ग्रामपंचायतीकडून। आणि पश्चिम महाराष्ट्रातली मला वाटतं ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे तळे हिप्परगाव। आणि ह्या जे सरपंच असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा बाकीचे सर्वजण असतील, हा धाडसी निर्णय आहे आणि कौतुकास्पद निर्णय आहे। सर्व ग्रामस्थांनी सर्व स्तरातून त्यांचं आम्ही कौतुक करतो। या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी देखील आहेत, आपण त्यांच्याकडून आत्तापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी काम केलं, असा निर्णय कधी झाला? नाही, माझ्या सर्व्हिसमध्ये तरी असे म्हणजे निर्णय घेतलेले नाही। तर आज आमची म्हणजे 30 जानेवारी 2025 रोजी जी ग्रामसभा माननीय सरपंच मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्या सभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या व सर्वांच्या संमतीने जे आईवडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा मुलांचे त्यांना शासकीय योजनेचा लाभ वगैरे देण्यात येऊ नये, त्यांना कुठलाही दाखले उतारे देण्यात येऊ नये असे म्हणून निर्णय घेण्यात आला। आणि तसेच अजून एक दुसरा निर्णय म्हटलं तर गावात जे होर्डिंग्स वगैरे लावले जातात, जयंती वाढदिवस वगैरे असतात, त्यानिमित्त गावात तेढ निर्माण होऊ नये यासाठी अशा होर्डिंग्सवर बंदी आणण्यासाठी ठराव करण्यात आला। असे 2 अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय घेऊन ग्रामपंचायतीने एक कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे। काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत। मामा, निर्णय घेण्यात आला की बाबा मुलं जर आईवडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्या वारस नोंदी धरायच्या नाहीत। त्यांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे। त्यांच्या मताला ज्येष्ठ या नात्याने मी सहमत आहे, कारण ज्येष्ठांना डावलून जर काय करत असतील हा निर्णय ग्रामपंचायत घेतलेला कौतुकास्पद आहे। काही तरुण देखील या ठिकाणी आहेत, काय लग्न झालंय का? काय झाले मग काय निर्णय कसा वाटतो तुम्हाला? ग्रामपंचायतचा निर्णय योग्य निर्णय आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, ज्येष्ठ नागरिक आपण हे बघतो की आईवडिलांना कोण सांभाळत नाही, हे करत नाही, पण त्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांचा डोळा असतो। मग हा निर्णय योग्य निर्णय घेतला, कारण ह्याने जर ते आईवडिलाला सांभाळलं तर त्यांचे काय असेल ते त्यांना इस्टेट वगैरे भेटू शकते। असा हा एक योग्य निर्णय ग्रामपंचायत घेतला, आम्ही याला सहमत आहोत।
आणखीन देखील या ठिकाणी काही तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल या निर्णयाबाबत एकंदरीत? आज जे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्यांनी व सरपंचांनी जो निर्णय घेतला ते कौतुकास्पद आहे. कारण की भविष्यामध्ये की आपली प्रॉपर्टी वडिलाची आपल्या नावानं कुठं जाणार त्या हिशोबाने बी जी मुलं आहेत ते आपल्या वडिलाला सांभाळते, आई वडिलाला. कारण एक क्रेज निर्माण झाले की लग्न झाले की आई वडिलाला बाजूला ठेवायचे, ती क्रेज बंद होईल. आणि कुठेतरी एक चांगला निर्णय ग्रामपंचायत आमच्या घेतलेला आहे. त्याला सर्व गावकऱ्याचं व आमच्या सदस्यांचं सगळ्यांचं पूर्ण सहकार्य आहे. तर हे होते ग्रामस्थ. आणखीन काही ग्रामस्थ बोलतात, काय सांगाल एकंदरीत या निर्णय? हा जो निर्णय जे घेतला ते योग्य निर्णय आहे. ह्या निर्णय जर प्रत्येक ग्रामपंचायतीने घेतला तर आपल्या समाजात राहू दे आणि आपल्या राज्यात देशात राहू दे, एक प्रकारे चांगला संदेश जाईल. त्यामुळे एक प्रकारे आपल्या आई वडिलांची सेवा करता येईल, एवढं माझं म्हणणं आहे. तर हे होते ग्रामस्थांनी यांनी सांगितलेले विभक्त कुटुंब पद्धतीचा कुठंतरी परिणाम होतो आहे आणि वयोवृद्ध आईवडिलांना सांभाळण्यास तरुण झिझकत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी तरुणांकडून सांगण्यात येत आहे आणि ग्रामपंचायतीने का निर्णय घेतलेला आहे ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.